नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र सीरीज आहे आपली. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सची ब्रह्मास्त्र सीरीज आहे. या सीरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या सीरीजमध्ये आपण थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्हीचं पण प्रिपरेशन करून घेत असतो. तर आपण रिस्पिरेटरी सिस्टम काय केली आहे, संपवलेली आहे. त्याच्या अगोदर आपण इंटिग्युमेंटरी सिस्टम पण काय केलेली आहे, आपण संपवलेली आहे. आता आपण काय केले, कार्डियाक सिस्टमला सुरुवात केलेली आहे. कार्डियाक सिस्टमला आपण सुरुवात केलेली आहे. तर कार्डियाक सिस्टमचा आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे, त्याला सुरुवात करण्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि कमेंटमध्ये काय करा, आम्हाला फीडबॅक द्या आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर जर अजून लेक्चर्स हवे असतील, तर त्याबद्दल पण सांगायचं आहे. व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत हे नॉलेज पोहोचणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. YouTube प्रमाणे इतर जे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. तिथे आपल्याला काय मिळत असतात, एम-सी-क्यूचे क्विजेस वगैरे मिळत असतात आणि त्याबरोबर जे जॉब अपडेट्स वगैरे आहेत, ते तुम्हाला तिथे मिळत असतात. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, तो आहे आजचा आपला टॉपिक कंडक्शन सिस्टम. कंडक्शन सिस्टम. काल आपण काय बघितलंय, अनाटॉमी बघितले. त्याचबरोबर जे हार्टचं ब्लड सप्लाय वगैरे असतो, तो आपण बघितलेला आहे. आज आपण काय बघणार आहोत, कंडक्शन सिस्टम. कंडक्शन सिस्टम म्हणजे काय? इथे काहीतरी कंडक्ट होतंय. ठीक आहे. एक कंडक्ट होते म्हणजे काय? एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत काहीतरी जाते. मग काय जातंय? तर आपण काय बघतोय? हर्टची कंडक्शन सिस्टम बघतोय. ठीक आहे. हर्टची कंडक्शन सिस्टम बघतोय. म्हणजे इथं काय होणार तुमच्या इलेक्ट्रिक इम्पल्स. ठीक आहे. इलेक्ट्रिक इम्पल्स. इलेक्ट्रिक इम्पल्स ज्या आहेत त्या काय होणार? कंडक्ट होणार. त्या एका सेलपासून त्या काय होणार? अशा ट्रॅव्हल करत कुठपर्यंत जाणार? दुसऱ्या सेलपर्यंत जाणार. याला आपण काय म्हणतो? पूर्ण हार्टची जी आहे ती कंडक्शन सिस्टम म्हणतोय. मग ती सिक्वेन्शियली ती काय करते? सिक्वेन्शियली ट्रॅव्हल करते. ठीक आहे. सिक्वेन्शियली ट्रॅव्हल करते. म्हणजे कंडक्शन सिस्टम जो कंडक्शनची जी इम्पल्स आहे, ती फॉर एक्झाम्पल सेल ए पासून निघालेली आहे. ठीक आहे. सेल ए पासून निघालेली आहे आणि ती कुठे पोहोचणार आहे? सेल बी पर्यंत पोहोचणार आहे. मग ती त्याच्या वाटेमध्ये जेवढ्या सेल्स आहेत, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक्स, वाय, झेड अशा पूर्ण सेल्स आहेत. तर ह्या सेलपासून असे काय होणार? ती सिक्वेन्शियली ट्रॅव्हल होणार आहे. ती डायरेक्ट ए पासून बी पर्यंत जंप करते का? तर नाही जंप करत. ती कशी जाते? सिक्वेन्शियली जाते. ठीक आहे. आणि ह्या ज्या सेल्स आहेत, त्या सेल्सला आपण काय म्हणतो? कंडक्शन सेल्स असं म्हणतो. इम्पल्स ट्रॅव्हल्स थ्रू इम्पल्स ट्रॅव्हल्स थ्रू कंडक्शन सेल्स. कंडक्शन सेल्स. त्याला आपण काय म्हणतो? कंडक्शन सेल्स म्हणतो. या काही स्पेशलाइज्ड सेल्स आहेत, ज्यांच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक इम्पल्स जे आहेत, ते काय करणार आहेत? इनिशिएट करण्याची प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर जर दुसऱ्या सेलने त्यांना इम्पल्स दिली, तर त्या सेल्सची जी इम्पल्स आहे, त्या सेल्सपासून त्या काय होणार? एक्साईट होण्याची पण त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर जर सेल एने त्यांना इम्पल्स दिली, तर ती सेल बी पर्यंत घेऊन जाण्याची जी ट्रान्समिशनची कॅपॅसिटी आहे, म्हणजेच काय कंडक्टिव्हिटीची पण त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. कुठली कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे? फर्स्ट कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे ऑटोमॅटिसिटी. ऑटोमॅटिसिटी. ऑटोमॅटिसिटी म्हणजे काय? टू जनरेट इम्पल्स. म्हणजेच काय? तर एखादी सेल स्वतःच्या स्वतः इम्पल्स जनरेट करू शकते ऑटोमॅटिक. तिला कुणाच्याही ट्रिगर्सची गरज नाहीये. तिला किंवा कुणाच्याही स्टिम्युलसची गरज नाही. ती स्वतः काय करू शकते? इम्पल्स जनरेट करू शकते. त्याचबरोबर अजून कुठली आहे तर एक्साइटॅबिलिटी. एक्साइटॅबिलिटी. एक्साइटॅबिलिटी म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तिला ह्या सेलने ह्या सेलने आणि ह्या सेलने जर इम्पल्स जनरेट केली, ठीक आहे. ही काय झाली? ऑटोमॅटिसिटी झाली तिची, ठीक आहे. ह्या सेलने इम्पल्स जनरेट केली आणि तिने कुठे केली? ह्या सेलकडे फॉरवर्ड केली. तर ही सेल पण काय होणार याच्यामध्ये? एक्साईट होणार. ही सेल पण काय होणार? एक्साईट होणार. म्हणजे दुसरी जरी सेल बाजूची जरी सेल एक्साईट झाली, तर त्याच्या बाजूची सेल काय होते? एक्साईट होते. म्हणजेच काय होते? टू एबिलिटी टू रिस्पॉन्ड ability to respond to an impulse. ठीक आहे. म्हणजे काय? ह्या सेलने काय केलं, या सेलच्या जी इम्पल्स जनरेट झाली होती, त्याला काय केलं? रिस्पॉन्ड केलं. आणि त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे? तर थर्ड आहे आपली कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हो? कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? एबिलिटी टू ट्रान्समिट इम्पल्स.
म्हणजेच काय, ह्या ज्या इम्पल्स आहेत, ह्या सेलने इथं दिली. त्याचबरोबर मग ही सेल काय करेल इथे देणार. त्याचबरोबर ही सेल काय करणार असं पुढे-पुढे जात जाणार. म्हणजे काय होणार तुमच्या इम्पल्स जे आहेत ते होणार ट्रान्समिट होण्याची एबिलिटी कुणामध्ये आहे? आपली जी हर्टची कंडक्शन सिस्टम आहे त्याच्यामध्ये आहे. हर्टमध्ये काय आहे, असे वेगवेगळे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स आहेत. त्यांच्यामध्ये काय ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या-कुठल्या ऑटोमॅटिसिटी, एक्साइटेबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी. म्हणजेच काय ते स्वतःचे स्वतः इम्पल्स जनरेट करतात. स्वतः एक दुसऱ्या सेलला जर इम्पल्स जनरेट झाले तर काय होतात एक्साइट होतात आणि त्याचबरोबर काय करतात त्या ट्रान्समिट करत असतात. ह्या सर्व प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या हार्टच्या कंडक्शन सिस्टममध्ये आहेत. पण हार्ट काय आहे एक ऑटोमिक ऑर्गन आहे. म्हणजेच काय, जर फॉर एक्झाम्पल दुसरे जे ऑर्गन्स आहेत, इतर ऑर्गन्स आहेत, त्यांना काय करतं ब्रेनकडून त्यांना काय मिळतं? स्टिम्युलस मिळते. ब्रेनकडून त्यांना स्टिम्युलस मिळते आणि मग तो काय करतो, ऑर्गन काय करतो? फंक्शन करतो. बरोबर आहे? हे काय आहे? नॉर्मल बॉडीची काय आहे? फिजिओलॉजी आहे. पण हार्टच्या कंडिशनमध्ये काय आहे? हार्टला काय आहे? स्वतःची कंडक्शन सिस्टम आहे. ठीक आहे. ओन कंडक्शन सिस्टम जी आहे ती हार्टची आहे. म्हणून जरी तुमचं ब्रेन ठीक आहे. जरी काय असेल तुमच्या ब्रेननी जर स्टिम्युलस नाही दिली, एखाद्या वेळेस जर ब्रेननी स्टिम्युलस नाही दिली, तरी पण काय करू शकतो, हार्ट काय करू शकतो, बीट करू शकतो. म्हणजे हार्टचं जे पंपिंग ॲक्शन आहे, ते ब्रेनवर डिपेंडंट आहे का? नाही आहे. म्हणून जे ब्रेन डेड पेशंट असतात, ब्रेन डेड म्हणजे काय? ज्यांचा ब्रेन आता काम करत नाहीये, त्या पेशंटमध्ये हार्टचं जे काम आहे ते करणं सुरूच राहतं. जरी काही केसेसमध्ये काय होऊ शकतं, की जे व्हॅगस नर्व्ह आहे, ती जर स्टिम्युलेट झाली, तर व्हॅगस नर्व्ह हा काय आपला एक नर्व्ह सिस्टमचा एक पार्ट आहे. ठीक आहे. जर व्हॅगस नर्व्ह स्टिम्युलेट झाली, तर आपल्याला ब्रॅडिकार्डिया बघायला मिळतो. ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय? हार्ट रेट काय होतं थोडीशी स्लो डाउन होते. हे बघायला मिळतं. तरी पण हार्टची जी काय आहे कंडक्शन सिस्टम ही स्वतःचे स्वतः काम करत असते. जो ब्रेनचा किंवा नर्व्ह सिस्टमचा आहे, एवढा इम्पॅक्ट जो आहे तो त्याच्यावर नसतो. म्हणजे हार्टची कंडक्शन सिस्टम आहे, ती कशाप्रकारे काम करते ते आपल्याला आता बघायचं आहे. तर हार्टच्या कंडक्शन सिस्टममध्ये सर्वात जो मेन जो तुमचा पॉइंट आहे, तो म्हणजे आहे एस-ए नोड. एस-ए नोड. त्यालाच आपण काय म्हणतो अल्सो नोन ॲज नॅचरल पेसमेकर ऑफ हार्ट. म्हणजेच काय एस-ए नोड काय करतात, एस-ए नोडमध्ये सर्वात जास्त ऑटोमॅटिसिटी जर कुठली कॅपॅसिटी असेल, तर ती कुणामध्ये आहे? एस-ए नोडमध्ये आहे. ऑटोमॅटिसिटी म्हणजे काय मी सांगितलं होतं, की स्वतःचे इनपुट स्वतः जनरेट करण्याची कॅपॅसिटी कुणामध्ये सर्वात जास्त आहे? एस-ए नोडमध्ये. सर्वात जास्त आहे म्हणजे किती आहे ती? 60 टू 100 बीट्स, 100 इम्पल्सेस 100 इम्पल्सेस पर मिनिट जे आहे, तो काय करू शकतो? एस-ए नोड काय करू शकतो? जनरेट करू शकतो. तर एस-ए नोड लोकेटेड कुठे आहे? त्याची लोकेशन जर कुठे आहे लोकेशन जर विचारलं तर ते कुठं आहे? राइट एट्रियममध्ये आहे. ठीक आहे. राइट एट्रियममध्ये आहे आणि एक्झॅक्टली कुठे आहे? राइट एट्रियममध्ये आणि एक्झॅक्टली कुठे आहे? ॲट दी जंक्शन ऑफ सुपेरियर वेना कॅवा. राइट एट्रियममध्ये हा राइट एट्रियम आपण बघितला होता. राइट एट्रियममध्ये सुपेरियर वेना कॅवा येते, इन्फेरियर वेना कॅवा येते. ज्या ठिकाणी सुपेरियर वेना कॅवा इथे राइटमध्ये येते, त्या तिच्या बरोबर जंक्शनला तिथं आपल्याला काय बघायला मिळतं? तर बरोबर जंक्शनला आपल्याला काय बघायला मिळतं सुपेरियर वेना कॅवाच्या? आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे सायनो आर्टेरियल नोड, एस-ए नोड. त्याला आपण काय म्हणतो? एस-ए नोड. ठीक आहे. सायनो आर्टेरियल नोड. हा एस-ए नोड काय करतो? हा एस-ए नोड काय करतो? हा फॉर एक्झाम्पल तुमचं हार्ट आहे. तुमचे 4 चेंबर्स आहेत. इथे एक एस-ए नोड आहे. इथे एस-ए नोड आहे आणि इथे काय आहे? तर दुसरा कंपोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो? ए-व्ही नोड म्हणतो. त्याला काय म्हणतो? ए-व्ही नोड म्हणतो. मग ह्या एस-ए नोड पासून काय होतं? तुमच्या इम्पल्स ज्या आहेत त्या पुढे जातात. ए-व्ही नोडकडे अशा ट्रान्समिट होतात. ठीक आहे. एस-ए नोडमधून होतात ए-व्ही नोडकडे ट्रान्सफर होतात आणि हा जो ट्रान्समिशनचा जो पाथवे आहे, त्याला आपण काय म्हणतो? इंटरनोडल पाथवे असं आपण म्हणतो. इंटरनोडल पाथवे. एस-ए नोड पासून जेव्हा ए-व्ही नोडपर्यंत इम्पल्स जातात आणि ज्या पाथवेने जातात, त्या पाथवेला आपण काय म्हणतो? इंटरनोडल पाथवे म्हणतो. आणि जाताना काय होतं त्याच्यामध्ये थोडासा लॅग होतो. म्हणजे इथून इथपर्यंत पोहोचायला काही मिलिसेकंदचा, खूप मिलिसेकंदचा काय होतो आपल्याला ड्रॉप बघायला मिळतो. ठीक आहे. मग आता ह्या कुठे आलेत आपला इम्पल्स एस-ओ नोड पासून ट्रॅव्हल करत-करत कुठे आलेल्या आहेत? ए-व्ही नोडपर्यंत आलेल्या आहेत. ठीक आहे. मग आपला दुसरा पॉइंट काय असणार आहे आता? ए-व्ही नोड. ए-व्ही नोड म्हणजे काय? एट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. ठीक आहे. मग ह्याची जर लोकेशन विचारली तुम्हाला ह्याची जर तुम्हाला लोकेशन विचारली, तर ते कुठं असतं? तर ते कुठं असतं? राइट एट्रियममध्ये राइट एट्रियमच्या एकदम जो खालचा टोकाचा पॉइंट आहे तिथे असतं राइट एट्रियममध्ये कुठं? एट्रियल
वॉलमध्ये, राईट ॲट्रियममध्ये पण कुठं ॲट्रियल वॉलमध्ये, एकदम ॲट्रियल वॉलमध्ये असतं. ठीक आहे. हा जर तुमचा हार्ट असेल, ठीक आहे. हे जो राइट ॲट्रियम असेल, तर हा इथे बरोबर एट्रियल वॉलमध्ये काय आहे तुमचा एव्ही नोड आहे. एसए नोड कुठे आहे? एसए नोड इथे आहे. हा एसए नोड आहे आणि हा काय आहे तुमचा एव्ही नोड आहे. आणि हे काय आहेत दुसरे रेड कलर जे मी दाखवतो, ते काय आहे तुमचे इंटरनोडल पाथवे. ते काय आहे इंटरनोडल पाथवे. त्या पाथवेने काय होतं तुमचे इम्पल्स एसए नोड पासून एव्ही नोड पर्यंत जाते. ठीक आहे. आणि इथे काय असते तुमची ट्रायकस्पिड वॉल असते. मग तुम्हाला जर लोकेशन विचारले तर कुठं आहे? राइट ॲट्रियममध्ये आहे. पण कुठं आहे? ॲट्रियल वॉलमध्ये आहे आणि नियर द ट्रायकस्पिड वॉल. ट्रायकस्पिड वॉलच्या जवळ आहे. त्यानंतर ॲट्रियल एसए नोड पासून जेव्हा एव्ही नोड पर्यंत इम्पल्सेस जातात, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं थोडासा लॅग होतो. ठीक आहे. लॅग होतो. आपण काय म्हणूया इम्पल्स इम्पल्स रीच ॲट एव्ही नोड आफ्टर स्लाइट डिले. आफ्टर स्लाइट डिले. डिले किती सेकंदाचा डिले असतो? 0.1 सेकंद. 0.1 सेकंद एसए नोड पासून जेव्हा इम्पल्स जनरेट होते, एव्ही नोड पर्यंत पोहोचायला किती लागतात? 0.1 सेकंद लागतात. आणि त्या वेळामध्ये काय होतं? ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट्स कॉन्ट्रॅक्ट्स इन द डिले टाईम. हा जो डिले टाईम आहे, त्या डिले टाईममध्ये काय होतं? ॲट्रिया काय होतो? कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर आता ऑब्व्हियसली ॲट्रिया जर वरचे कॉन्ट्रॅक्ट झाले, तर ब्लड कुठे जाणार आहे? ॲट्रियामधून कुठे जाणार आहे? व्हेंट्रिकल्समध्ये, दोन्ही साइडचे, ठीक आहे. व्हेंट्रिकल्समध्ये आणि याच्यामुळे काय होतं? या डिले टाईममुळे काय होतं? जो व्हेंट्रिकल्स काय होतात? फिल होतात. व्हेंट्रिकल्स फिल होतात म्हणजे काय होतं? ॲट्रियममधून ब्लड कुठे जातो? व्हेंट्रिकल्समध्ये जातो. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. काय करतात? एसए नोड इम्पल्स जनरेट करतात. इंटरनोडल पाथवेमधून कुठे येतात? ते एव्ही नोडमध्ये येतात आणि एव्ही नोडपर्यंत येण्याच्या अगोदर काय होतं? थोडासा डिले होतो. किती सेकंदाचा? 0.1 सेकंदाचा डिले होतो आणि त्या डिलेमध्ये काय होतं? एट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात. एट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे एट्रियममधलं जेवढं ब्लड आहे ते कुठे जातं? व्हेंट्रिकल्समध्ये येतं आणि याच्यामुळे काय होतं? तुमचं व्हेंट्रिकल्स जे आहे ते फिल होतात. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. आपण कंडक्शन सिस्टम पण बघतोय आणि जी कार्डियाक सायकल आहे ती पण आपण साइड बाय साइड बघतोय बघा. का? कारण ब्लडचा पण आणि कंडक्शन सिस्टमचा काय एक हे आहे, ठीक आहे. इंटर रिलेटेड रोल आहे. म्हणजेच जसं-जसं कंडक्शन होत असेल तसं-तसं आपलं काय आहे कार्डियाक आउटपुट काय होत असते, येत असते. तर एव्ही नोडपर्यंत काय झालेलं आहे इम्पल्स आलेले आहे. एसए नोडपासून एव्ही नोडपर्यंत आलेले आहे. आपले आणि काय झालेलं आहे व्हेंट्रिकल्स काय झाले ब्लडने फिल झालेले आहेत. आता एट्रियममध्ये ब्लड आहे का आपल्या? नाही. तर ब्लड कुठे आहे? व्हेंट्रिकल्समध्ये ब्लड आलेलं आहे. ठीक आहे. आता एव्ही नोड्स पासून ठीक आहे. एव्ही नोड्स पासून कुठे जाते आपली इम्पल्स? इम्पल्स जाते आपली बंडल ऑफ हिस पर्यंत. बंडल ऑफ हिस. ठीक आहे. बंडल ऑफ हिस कुठे असतात तर आपल्या जो व्हेंट्रिक्युलर सेप्टम असतो, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम इथे आपले काय असतात बंडल ऑफ हिस असतात. हा बघा. हा आपला काय आहे एसए नोड आहे. ठीक आहे. ग्रीन कलरचा एसए नोड आहे आणि एसए नोड पासून हा आहे आपला ऑरेंज कलरचा काय आहे एव्ही नोड आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतात हे काय आहे इंटरनोडल पाथवे आहे. इंटरनोडल पाथवे आहेत. या पाथवेमधून काय झालंय तुमची इम्पल्स ट्रान्समिट होत कुठे आलेली आहे? एव्ही नोड पर्यंत आलेली आहे. आता एव्ही नोड पासून ती कुठे जाते तर बंडल ऑफ हिस पर्यंत जाते. ठीक आहे. हा काय आहे तुमचा बंडल ऑफ हिस आहे. बंडल ऑफ पीसमध्ये जाते म्हणजेच काय होतं एव्ही नोडमधून तुमची जी कंडक्शन्स आहेत, इम्पल्सेस आहेत ते काय जातात पुढे सरकत आलेले आहेत. तर हे काय होतात बंडल राइट आणि लेफ्टमध्ये काय होतात डिव्हाईड होतात. ठीक आहे. काय झालं तुमचा हा काय झाला तुमचा राइट बंडल आणि हा काय झाला तुमचा लेफ्ट बंडल ब्रांच. ही काय झाली राइट बंडल ब्रांच आणि हा काय झाला लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नाहीये. आपले इम्पल्स एसए नोडकडून एव्ही नोडपर्यंत आले. एव्ही नोडपर्यंत आता कुठे आले? बंडल ऑफिसपर्यंत आले. बंडल ऑफिसचे 2 पार्ट पडले. राइट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे. लेफ्ट बंडल ब्रांच जो आहे, लेफ्ट बंडल ब्रांच याचे परत 2 टाइप पडतात. याचे परत काय पडतात? 2 टाइप पडतात. कुठले? लेफ्ट अँटेरियर लेफ्ट अँटेरियर आणि लेफ्ट पोस्टेरियर. हे जे तुम्हाला दिसतायत, ह्या लाईन ज्या दिसतायत त्या काय तुमच्या लेफ्ट पोस्टेरियर ब्रांचेस आहेत. ठीक आहे. हे बघा ह्या ज्या लाईन्स दिसतायत
ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या काय आहेत? लेफ्ट पोस्टेरियर आहे आणि हे जे बाकीचं जे इकडचं हे स्ट्रक्चरचं बघायला मिळतं, ते काय आहे? लेफ्ट अँटेरियर ब्रांचेस आहेत. ठीक आहे. लेफ्ट अँटेरियर आणि ह्या ज्या लाईन्स बघायला मिळतात, त्या काय हार्टच्या ॲक्चुअली मागच्या साइडने आहेत. ठीक आहे. आपल्या डायग्राममध्ये जर ते पुढच्या साइडमध्ये असेल, तर ते काय मागच्या साइडच्या ब्रांचेस आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? लेफ्ट पोस्टेरियर बंडल ब्रांच आणि ह्या राइट साइडला जे आहे, ते फक्त राइट बंडल ब्रांच आपल्याला बघायला मिळते. आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, तर आपले पुरपुंजे फायबर्स बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतात? नंबर 4 जो आहे तो आपला कुठला आहे? पुरपुंजे फायबर्स. पुरपुंजे फायबर्स. पुरपुंजे फायबर्स कुठे आहेत? हे जे तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये दिसतायत, ठीक आहे. ब्लू कलरमध्ये जे हा जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात, हे काय आहे तुमचे पुरपुंजे फायबर्स आहेत. ठीक आहे. कुठले आहेत ते? पुरपुंजे फायबर्स आहेत. पुरपुंजे फायबर्स जे आहेत ते काय आहेत? टर्मिनल, ठीक आहे. टर्मिनल पॉइंट ऑफ टर्मिनल पॉइंट ऑफ कंडक्शन सिस्टम. ठीक आहे. आणि आणि हाच पॉइंट जो आहे आणि हा जो पॉइंट आहे टर्मिनल पॉइंट, धिस इज द पॉइंट, धिस इज द पॉइंट वेअर मायोकार्डियल सेल्स स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्ट्स. ह्या ज्या इम्पल्स आहेत, ह्या इम्पल्स कुठे कॉन्ट्रॅक्ट करतात हार्टला? तर पुरपुंजे फायबर्स जेव्हा हार्टच्या मायोकार्डियल मसल्सला जेव्हा इम्पल्स देतात, तेव्हा काय होतं आपले जे आहे ते हार्ट काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि आणि जरी समजा एसए नोड जो आहे, ठीक आहे. एसए नोड जो आहे, एसए नोडने जरी इम्पल्स जरी जनरेट नाही केली, तरी पण एसए नोडने जरी इम्पल्स इम्पल्स काय केली? जनरेट नाही केली, जनरेट नाही केली, तरी पण पुरपुंजे फायबर्स जे आहेत, पुरपुंजे फायबर्स काय करतात? स्वतःची इम्पल्स जनरेट करतात. पण जे इम्पल्स जनरेशनचा जो रेट आहे, तो किती असतो? फक्त 20 ते 40 इम्पल्स इम्पल्स पर मिनिट. ठीक आहे. एवढेच इम्पल्स काय करू शकतात ते जनरेट करू शकतात. मग जर एसए नोड जो आहे तुमचा, ठीक आहे. एसए नोडमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, एसए नोड जो आहे, ठीक आहे. हा आपला जो एसए नोड होता, त्याने काय केलं होतं 60 ते 100 इम्पल्स काय केलं होतं पर मिनिट काय केलं होतं जनरेट केल्या होत्या. पण एसए नोडमध्ये पण जर कधी काही प्रॉब्लेम आला, ठीक आहे. तर तुमच्या एसए नोडमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर एसए नोड काय करू शकतो? एक तर फास्ट बीट करू शकतो. ठीक आहे. फास्ट फॉर एक्झाम्पल त्याने 100च्या ऐवजी 120, 120, 140 जर त्याने इम्पल्स जनरेट करायला सुरुवात केलं, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार पेशंटला टॅकीकार्डिया होणार. ठीक आहे. टॅकीकार्डिया होणार. त्याचबरोबर जर त्याने कमी करायला सुरुवात केल्या, तर 60च्या ऐवजी त्याने 40 टू 60 जर जनरेट करायला सुरुवात केल्या, तर काय होणार पेशंटला ब्रॅडिकार्डिया होणार. ठीक आहे. ब्रॅडिकार्डिया होणार. हे काय एसए नोडचे काय डिफेक्ट्स आहेत. जर एसए नोडने जर अचानक पणे काय केलं, जास्त इम्पल्स जनरेट करायला सुरुवात केली, तर काय होणार पेशंटमध्ये टॅकीकार्डिया होणार आणि जर एसए नोडने अचानक कमी करायला सुरुवात केल्या, तर पेशंटमध्ये ब्रॅडिकार्डिया होणार. त्याचबरोबर त्याचबरोबर जर एसए नोड फायब्रोसिस झाला असेल, ठीक आहे. एसए नोडचं जर फायब्रोसिस झालेलं असेल, तर पेशंटमध्ये काय बघायला मिळतो? सिक सायनस सिंड्रोम बघायला मिळतो. सिक सायनस सिंड्रोम. हा सिक सायनस सिंड्रोम काय आहे? हा सिक्स सायनस सिंड्रोम काय आहे? तर पेशंटमध्ये काय होतं? टॅकीकार्डिया प्लस टॅकीकार्डिया प्लस पेशंटमध्ये काय होतं? एपिसोड्स ऑफ टॅकीकार्डिया, ठीक आहे. परत ब्रॅडिकार्डिया, परत टॅकीकार्डिया हा पॅटर्न जो आहे पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि याला आपण काय म्हणतो? सिक्स सायनस सिंड्रोम म्हणतो. ह्या पेशंटची मॅनेजमेंट काय करू शकतो आपण? याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट काय करतो? तर आपल्याला काय करायला लागतं पेशंटला पेसमेकर बसवायला लागतो. ठीक आहे. पेशंटला काय करायला लागतो? पेसमेकर बसवायला लागतो. का? कारण जो एसए नोड आहे, त्याचं काय झालं तो खराब झालेला आहे. त्याचं फायब्रोसिस झालेला आहे. म्हणून आपल्याला काय करायला लागतं पेशंटमध्ये आर्टिफिशियल पेसमेकर जे आहे ते बनवायला लागतं. पेसमेकर काय असतं? एक डिव्हाइस असतं, ठीक आहे. एक डिव्हाइस असतं. त्या डिव्हाइसमध्ये काय होतं? इम्पल्स जे आहेत त्या होतात जनरेट होतात आणि त्या इम्पल्स एक एसए नोड सारखं काम करतात. म्हणजे ते काय करतात आपण त्याला एक त्याचे 2 टाइप असतात सिंक्रोनाइज आणि एसिंक्रोनाइज. जर सिंक्रोनाइज असेल तर काय करतो त्याला आपण हार्टच्या ॲक्टिव्हिटी सोबत काय करतो सिन्क करतो आणि अनसिंक्रोनाइजमध्ये आपण काय करतो एक सेट आपण काय करतो की इम्पल्स जनरेशनची कॅपॅसिटी जी आहे ते आपण सेट करतो की बाबा तू 72 इम्पल्स काय कर पर मिनिट आम्हाला दे. आपण त्या एसए नोडला अगोदर पेसमेकरला अगोदर सांगून ठेवतोय की आम्हाला तू
72 इम्पल्स जे आहेत त्या प्रत्येक मिनिटाला देईल. मग तो एसए नोड काय करतो, जे इलेक्ट्रिक इम्पल्सेस जे आहेत तो एका मिनिटाला 72 इलेक्ट्रिक इम्पल्स सोडतो आणि मग त्या काय करतात बाकीचा जो आपला कंडक्शन सिस्टमचा जो पाथवे आहे, ठीक आहे. तो एव्ही नोड, नंतर बंडल ऑफ हीस, त्याच्यानंतर बंडल ब्रांचेस, त्याच्यानंतर पुरकुंजे फायबर्स इकडे काय होते, ती इम्पल्स काय होते, डिस्ट्रिब्यूट होते, ट्रान्समिट होते. ठीक आहे. मग जर पेसमेकर बसवलेला असेल पेशंटमध्ये, ठीक आहे. पेसमेकर बसवलेला असेल, तर कुठलं आपला एसआय नोड खराब असेल, तर आपण काय करतो पेसमेकर बसवतो आणि कुठलं बसवतो आपण सिंक्रोनाइज किंवा एसिंक्रोनाइज. सिंक्रोनाइजमध्ये काय होतं, त्या हार्टच्या ॲक्टिव्हिटीनुसार काय करतं ते कमी जास्त करतं त्याचं जे इम्पल्स जनरेशनची कॅपॅसिटी ते काय करतं कमी जास्त करतं आणि जर अनसिंक्रोनाइज जर आपण बसवलं, तर आपण काय करतो प्रीसेट करून ठेवतो, की एवढे-एवढे इम्पल्स आम्हाला दे, 72 दे, 60 दे, ठीक आहे. आपण काय करतो सेटिंग त्याच्यामध्ये करून ठेवत असतो. तर आता आपण काय बघितलं, की एसए नोडमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर काय होऊ शकतं? एक तर टॅकीकार्डिया होऊ शकतो, ब्रॅडिकार्डिया होऊ शकतो किंवा सिक्स सायनस सिंड्रोम होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की एव्ही नोडमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर काय होऊ शकतं? हे बघा, हे जे हर्ट आहे आपलं, इथून जर एसए नोड जर आपला बरोबर काम करतोय, पण जर एसए नोड जर काम करत नसेल, तर काय होणार नाही तुमचं एट्रियम तर कॉन्ट्रॅक्ट होतील, ठीक आहे. एट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतील. का? कारण एट्रियमला कोण देतंय कंडक्शन? एट्रियमला एसए नोड कंडक्शन देतोय. एट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार का? तर हो होणार. पण जर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत का याच्यामध्ये? व्हेंट्रिकलमध्ये कॉन्ट्रॅक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे का? कारण एव्ही नोड हा असा आहे, जो काय करतोय आपल्या एसए नोडकडून इम्पल्स ट्रान्समिट करून एव्ही नोडकडे येते आणि ती पुढं व्हेंट्रिकल्सकडे देण्याचं काम कोण करतं? एव्ही नोड करतो, बरोबर? मग आपल्या याच्यामध्ये काय होणार व्यवस्थित व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीत आणि याला आपण काय म्हणतो एव्ही ब्लॉक असं म्हणतो. अॅट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक असं आपण म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं डिफरंट डिग्रीज आहेत. ठीक आहे. फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक किती प्रकारचे असू शकतात? फर्स्ट डिग्री असू शकतं, त्याच्यानंतर सेकंड डिग्री असू शकतं, त्यानंतर थर्ड डिग्री असू शकतं. ठीक आहे. याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. टाइप 1 आणि टाइप टाइप हे जे आहेत, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण काय करणार आहोत, एक ई-सी-जीचं लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. उद्याचं आपलं लेक्चर जे असणार आहे, कशावर असणार आहे? ई-सी-जीवरचं स्पेशल लेक्चर असणार आहे. त्या ई-सी-जीच्या स्पेशल लेक्चरमध्ये हे जे कंडक्शन सिस्टमचे जे ब्लॉक्स आहेत, त्याच्यामध्ये तिथे ई-सी-जीमध्ये ते कसे दिसतात, ठीक आहे. हे पण आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे उद्याचं लेक्चर कोणीही मिस करायचं नाही. त्याच्यामध्ये आपण ई-सी-जी जेवढे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, त्यानंतर जेवढे आपल्याला पेशंट रिलेटेड महत्त्वाचे आहे ते सगळे आपण डिसीज कंडिशन जे आहे ते उद्याच्या ई-सी-जीच्या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे उद्याचा ई-सी-जीचा चॅप्टर कोणीही मिस करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एव्ही ब्लॉकबद्दल सगळं सांगणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता आपण एसए नोड बघितलं आणि एव्ही नोड बघितलं. एव्ही नोडचं जर प्रॉब्लेम झाले तर एसए नोड एव्ही नोडमध्ये जर प्रॉब्लेम झाले तर एट्रियम व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट होतात. पण प्रॉब्लेम कुठे येतो? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्टमध्ये येतो. हे आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला बघायचं आहे बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ फीस जे आहे, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम झाले, आता ह्या बंडल ऑफ फीस कुठे झाले आपण राइट आणि लेफ्ट बंडल ब्रांच आणि राइट बंडल ब्रांच. हे 2 त्याच्यामध्ये काय बघितलं आपण टाइप्स बघितले होते. तर जेव्हा बंडल ऑफ फीसमध्ये ब्लॉक येतो, त्याला आपण काय म्हणतो लेफ्ट लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक आणि राइट बंडल ब्रांच ब्लॉक. आर-बी-बी-बी आणि एल-बी-बी-बी. हे काय आहेत, ह्या 2 डिसीज कंडिशन आहेत. ह्या आपण काय करणार आहोत आपण उद्याचा जो ई-सी-जीचा हे आहे क्लास आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. कारण जोपर्यंत तुम्हाला ई समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हा एल-बी-बी-बी आणि आर-बी-बी-बी काय आहे ते समजणार नाही. मला फक्त आता एवढं समजायचं आहे, की बंडल ऑफ फिशच्या ज्या आहेत, त्या 2 ब्रांच आहेत, ठीक आहे. आणि ह्या ब्रांचमध्ये जर कंडक्शनमध्ये प्रॉब्लेम झाला, फॉर एक्झाम्पल जर लेफ्ट कंडक्शनमध्ये प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक होईल. म्हणजेच काय, ते लेफ्ट बंडल ब्रांच जी आहे, त्याच्यामध्ये कंडक्शन सिस्टम काय होईल, स्टॉप होणार. त्याचबरोबर राइट बंडल ब्रांच ब्लॉक असेल, तर जी राइट बंडल ब्रांच आहे, त्याच्यामधलं कंडक्शन स्टॉप होणार. म्हणजेच काय, जर राइट बंडल ब्रांच ब्लॉक असेल, तर तुमचा जो राइट व्हेंट्रिकल आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे आणि जर लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक असेल, तर तुमचा काय होणार आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. इथपर्यंत तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. बाकीचे जे आहे तुम्हाला ई-सी-जीमध्ये पुढचा जो ई-सी-जीचा क्लास आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, की एस-ए नोडपासून इम्पल्स कुठे आली होती? एस-ए नोडपासून कुठे आली होती? ए-व्ही नोडपर्यंत आली होती. ए-व्ही नोडपासून कुठे गेली होती? बंडल ऑफ हिसपर्यंत आली होती आणि बंडल ऑफ हिसचे काय झाले होते पुढे 2 टाइप झाले होते. कुठले? राइट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच आणि मग इथून पुढे ते कुठे गेले होते? पुरकुंजे फायबर्स. ठीक आहे. दोन्ही साइडला आहेत पुरकुंजे फायबर्स आहेत.
आपण बघितलं होतं आणि एस-ए नोडच्या डिफेक्ट्समध्ये काय होतात, ए-व्ही नोडच्या डिफेक्ट्समध्ये काय होतं आणि बंडल ऑफ हील्सच्या डिफेक्टमध्ये काय होतं, हे पण आपण बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा एस-ए नोडमध्ये इम्पल्स जनरेट होते आणि ती ए-व्ही नोडमध्ये जाते, तेव्हा काय होतात एट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात आणि एट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, जे एट्रियममधलं ब्लड आहे ते कुठे जातं, व्हेंट्रिकल्समध्ये जातं आणि जेव्हा ए-व्ही नोड्समधून काय होतात बंडल ऑफ हील्स त्याच्यानंतर आर-बी-बी आणि पुरकुंजे फायबर्स जेव्हा इथपर्यंत इम्पल्स येते आणि पुरकुंजे फायबर्स शेवटी काय करतात, मायोकार्डियल सेल्सला काय करतात, कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी स्टिम्युलेट करतात आणि जेव्हा व्हेंट्रिकल्सच्या मायोकार्डियल सेल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, तेव्हा काय होतं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय सिस्टोल. तर आज आपण काय म्हणतो डिपोलरायझेशन म्हणतो. ठीक आहे. सिस्टोल होतो आणि जेव्हा ते सिस्टोल होतं, तेव्हा काय होतं तुमचं व्हेंट्रिकल्समधलं ब्लड जे आहे ते बाहेर जातं. मग तुमच्या ह्या पूर्ण सायकलला आपण काय म्हणतो, एक कार्डियाक सायकल म्हणतो आणि एक कार्डियाक सायकल कंप्लीट होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? 0.8 सेकंद लागतो. ठीक आहे. म्हणजे एक कार्डियाक सायकल होण्यासाठी 0.8 सेकंद लागतो. म्हणजे एका मिनिटामध्ये अशा किती सायकल्स होतात आपल्या 72 जे आहे त्या नॉर्मली सायकल्स होत असतात. म्हणजे आपला हार्ट रेट जो आहे तो आपण किती असतो? 72 हा आपला हार्ट रेट असतो. ठीक आहे. तर ह्या कार्डियाक सायकलचं जर बायफर्फिकेशन केलं आपण, तर याच्यामध्ये एट्रियल सिस्टोल व्हायला किती वेळ लागतो? एट्रियल सिस्टोल व्हायला फक्त 0.1 सेकंड लागतो हे आपण सांगितलेलं आहे. का? कारण एस-ए नोडपासून ए-व्ही नोडपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो? 0.1 सेकंड लागतो आणि त्याच वेळामध्ये काय होतं आपले एट्रियम जे आहेत ते काय होतात कॉन्ट्रॅक्ट होत असतात. नंतर बघतोय आपण की एट्रियल एट्रियल डायस्टोलसाठी किती वेळ लागतो? एट्रियल डायस्टोल म्हणजेच काय? एट्रियाचं काय होणार? आता एट्रियाचं काय झालं होतं कॉन्ट्रॅक्ट झाले होते. आता ते काय होणार? रिलॅक्स होणार. तर एट्रियाचा रिलॅक्स होण्यासाठीचा किती वेळ लागतो? तर 0.3 सेकंद लागतो. आणि हे दोघं पण काय होतात, जे जॉइंट डायस्टोल ठीक आहे. आणि दोघांचा जॉइंट डायस्टोल होण्यासाठी किती लागतो? 0.4 सेकंड लागत असतात. ठीक आहे. तरी ते सोबत कॉन्ट्रॅक्ट होत नसेल, एट्रिया आणि व्हेंट्रिकल जे आहे ते सोबत कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. पण त्याचा डायस्टोल होतो तो सोबत होतो. म्हणजे हे असं होतं बघा. एट्रियम कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, जॉइंट डायस्टोल. एट्रियल कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, जॉइंट डायस्टोल. एट्रियल कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, जॉइंट डायस्टोल. ही जी आहे ती हर्टची मूव्हमेंट असते. म्हणजे आपला हा किती 0.1 सेकंड, हा 0.3 सेकंड आणि हा 0.4 सेकंड. टोटल किती 0.8 सेकंड जे आहे ते एका कार्डियाक सायकलला लागत असतात. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. आपण कंडक्शन सिस्टम आणि कार्डियाक सायकल एवढंच बघणार आहोत. त्यामध्ये आपण काय-काय बघितलं? एस-ए नोड, ए-व्ही नोड, बंडल ऑफ हील्स, लेफ्ट बंडल ब्रांच, राइट बंडल ब्रांच आणि पुरकुंजी फायबर. नंतर आपण काय बघितलं, की एस-ए नोडची इम्पल्स करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 60 to 100. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? ए-व्ही नोडची इम्पल्स तयार करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 40 ते 60. पुरकुंजी फायबरची किती आहे? 20 ते 40. नंतर आपण काय बघितलं? प्रत्येकाची लोकेशन बघितली. कोण कुठं लोकेटेड आहे. ठीक आहे. ही डायग्राम पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, की कोण कुठे-कुठे लोकेटेड आहे. एस-ए नोड कुठे आहे? हा राइट एट्रियममध्ये आहे कुठं? जे आहे एस-व्ही-6च्या जंक्शनला आहे. त्यानंतर हा कुठं आहे? ट्रायकस्पिडच्या बाजूला आणि कुठं आहे? राइट एट्रियमच्या ओव्हलमध्ये आहे. हे कुठं आहे? इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये तुमच्या आहे. त्यानंतर पुरकुंडी फायबर जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्सच्या काय आहेत? मार्जिन्सला आहेत. ठीक आहे. इथपर्यंत काही कोणालाही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर हा जे आहे त्याचे आपण काय बघूया, की एम-सी-क्यू बघूया. तरी आपला इथे कंडक्शन सिस्टमचा संपलेला आहे. तुमचा फर्स्ट एम-सी-क्यू. फर्स्ट एम-सी-क्यू काय म्हणतो बघा. व्हिच स्ट्रक्चर व्हिच स्ट्रक्चर इस द नॅचरल पेसमेकर ऑफ हार्ट? नॅचरल पेसमेकर म्हणजे काय? जो काय करतोय स्वतःची इम्पल्स स्वतः तयार करतोय. ठीक आहे. ऑटोमॅटिसिटी ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो नॅचरल पेसमेकर ऑफ हार्ट म्हणतोय. जर तुमचा एस-ए नोड खराब झाला तर आपण काय करतो त्याला आर्टिफिशियल पेसमेकर बसवतो. ठीक आहे. त्या पेसमेकरचं काम काय आहे, की इम्पल्स जनरेट करणं. म्हणजे आर्टिफिशियल पेसमेकर बसवतोय आपण. त्याचं काम जर इम्पल्स जनरेट करणं असेल, तर आपल्या बॉडीमध्ये असा नॅचरली कुठला हे आहे पेसमेकर आहे, जो काय करतो इम्पल्स जनरेट करतो. तर आपण जेव्हा कंडक्शन सिस्टम बघितली, तेव्हा आपण बघितलं होतं, की एस-ए नोड काय करतोय 60 ते 100 इम्पल्सेस पर मिनिट काय करतोय जनरेट करतोय. पण एस-ए नोडमध्ये काय आहे तुमच्या ऑटोमॅटिसिटी ही सर्वात जास्त आहे. नॅचरल पेसमेकर कोणाला म्हणतो तर आपण एस-ए नोडला म्हणतो. ए-व्ही नोड स्वतःचे इम्पल्स जनरेट करतो का? करतो. जर एस-ए नोडने इम्पल्स जनरेट नाही करून दिले, एस-ए नोडमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर ए-व्ही नोड स्वतःचे इम्पल्स जनरेट करू शकतो. पण ते किती जनरेट करू शकतो तो? फक्त 40 ते 60 पर मिनिट जेवढेच जनरेट करू शकतो. पुरकुंजे फायबर स्वतःचे इम्पल्स जनरेट करू शकतात का? तर हो करू शकतात. पण किती? फक्त 20 ते 40च पर मिनिटाला करू शकतात. त्यानंतर बंडल ऑफ ही स्वतःचे इम्पल्स जनरेट करत नाही. बंडल ऑफ हीज काय आहे? फक्त पाथवे आहे. ठीक आहे. याचं आन्सर काय असणार आहे आपलं? एस-ए नोड जे आहे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. एस-ए नोड जे आहे ते असणार आहे. नॅचरल पेसमेकर जो आहे तो कुठे आहे? इथं आहे. हा काय आहे? नॅचरल पेसमेकर. एस-ए नोड यालाच आपण काय म्हटलं होतं? नॅचरल पेसमेकर
ऑफ हार्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर एव्ही नोड नॉर्मली एव्ही नोड नॉर्मली डिलेज कंडक्शन फॉर. बरं. एव्ही नोड जो आहे तो कंडक्शन डिले किती सेकंदासाठी करतो? हे जे कंडक्शन देतात, तर ते कंडक्शन डिले किती सेकंदासाठी करतो ते आपण बघितलं होतं. 0.1 सेकंदासाठी कंडक्शन डिले करतो आणि हे कंडक्शन डिले केल्यामुळं काय होतं, की तुमचा एट्रियम आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि एट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं, जो तुमच्या एट्रियममधलं ब्लड जे आहे ते कुठे जातं, व्हेंट्रिकल्समध्ये जातं आणि याच्यामुळे हा जो डिले आहे, ह्या डिलेमुळे काय होतं तुमचं व्हेंट्रिक्युलर फिलिंग होते. व्हेंट्रिक्युलर फिलिंग जी आहे, ती या डिलेमुळे होत असते. जर हा डिले नसता, ठीक आहे. हा जर डिले नसता, तर काय झालं असतं, तुमचं एट्रियम आणि व्हेंट्रिकल्स दोन्ही पण काय झाले असते, एकदाच कॉन्ट्रॅक्ट झाले असते. दोन्ही पण जर एकदाच कॉन्ट्रॅक्ट झाले असते, तर जो आहे तुमचं ब्लड जे आहे ते एट्रियममधून व्हेंट्रिकल्समध्ये गेलं असतं का? नसतं गेलं. ठीक आहे. म्हणून हे जो डिले आहे तो खूप महत्वाचा आहे. या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे तुमचं? फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा 0.05 सेकंड एवढा कमी असतो का? तर नाही. 0.1 सेकंड काय असतो तुमचा जो डिले आहे तो असतो. एव्ही नोड जेव्हा एसए नोड पासून एव्ही नोड पर्यंत जे जातात कंडक्शन त्याच्यामध्ये डिले किती असतो? 0.1 सेकंडचा डिले असतो. तुटपुंजे फायबर्स इंट्रिन्सिक रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तुटपुंजे फायबरचा इंट्रिन्सिक रेट. हे बघा. तर कुठल्या करायचं बघायचं एसए नोड, एव्ही नोड आणि तुटपुंजे फायबर. एसए नोड किती करतो? 60 to 100 इम्पल्स पर मिनिट. एव्ही नोड किती? 40 to 60 इम्पल्स पर मिनिट आणि तुटपुंजे फायबर किती देतात? 20 to 40 इम्पल्स पर मिनिट. ठीक आहे. आपला आन्सर काय असणार आहे? 20 to 40 इम्पल्स पर मिनिट जे आहे ते असणार आहे. हा कोणाचा आहे बघा? हा दिलेला आपल्या आन्सरमध्ये हा एसए नोडची कॅपॅसिटी आहे आणि एव्ही नोडची कॅपॅसिटी आहे. तोच क्वेश्चन बघा आपला सिक्स सायनस सिंड्रोम ट्रीटमेंट. सिक्स सायनस सिंड्रोम काय बघितलं होतं आपण? ही कशामुळे होतं? एसए नोडच्या फायब्रोसिसमुळे होतं. एसए नोड फायब्रोसिस. एसए नोडच्या फायब्रोसिसमुळे आपल्याला सिक्स सायनस सिंड्रोम होतो. सिक्स सायनस सिंड्रोम आपल्याला ईसीजीमध्ये कसं दिसतो? आपल्याला दिसतं टॅकी, थोड्या वेळानंतर ब्रॅडी, थोड्या बिट्स परत टॅकी आणि थोड्या बिट्स आपल्याला परत ब्रॅडी असा आपल्याला एक पॅटर्न बघायला मिळतो. हा जर पॅटर्न असेल तर आपण काय सांगतो पेशंटला सिक्स सायनस सिंड्रोम आहे आणि अशा वेळेस आपल्याला पेशंटला काय करावं लागतं? परमनंट परमनंट काय करायला लागतं? पेसमेकर बसवायला लागतं. परमनंट पेसमेकर बसवायला लागतं. पेसमेकर पण आपण काय सांगितलं होतं, की सिन्क्रोनाइज असू शकतं किंवा असिन्क्रोनाइज असू शकतं. डिजॉक्सिन देतो का आपण? तर नाही देतो. डिजॉक्सिन हा ड्रग आपण कधी देतो? डिजॉक्सिन हा ड्रग ऑफ चॉईस आहे कशामध्ये? हार्ट फेल्युअरमध्ये. ठीक आहे. हार्ट फेल्युअरमध्ये. पण डिजॉक्सिन देताना आपण काय करायला लागतं? जर पेशंटला ब्रॅडिकार्डिया असेल पेशंटला जर ब्रॅडिकार्डिया असेल, तर आपण काय करू शकत नाही? डिजॉक्सिन देऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण काय बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर पण पेशंटमध्ये जर ब्रॅडिकार्डिया असेल पेशंटमध्ये जर ब्रॅडिकार्डिया असेल, तर आपण बीटा ब्लॉकर देऊ शकत नाही का? कारण तो अजून हार्ट रेट काय करतो? स्लो करतो. त्यानंतर आपला ऑप्शन काय म्हणतो? थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा? पर्मनंट पेसमेकर. ठीक. पर्मनंट पेसमेकर आपण काय करतो? सिक्स सायनस पेशंटमध्ये बसवतो. लिडोकेन काय आहे? हा काय अँटी अरिथमिक आहे. अँटी अरिथमिक आहे. अँटी अरिथमिक म्हणजे काय? जेव्हा पेशंटमध्ये काय असतोय? अरिथमिया असतोय. ठीक आहे. अरिथमिया म्हणजे काय? ते तुमचं हार्टबीट होतंय, त्याच्यानंतर असं होतंय, परत कधी-कधी होतंय. म्हणजे ह्या 2 आर-आर कॉम्प्लेक्समध्ये काय होत नाहीये तुमच्या जे डिस्टन्स आहे ते काय राहत नाही, एकसारखं राहत नाही. रिदम राहत नाही. ठीक आहे. रिदम राहत नाहीये. त्याच्यामध्ये काय होतं? अँटी अरिथमिक डिसऑर्डर जे आहे ते आपण म्हणत असतो. जेव्हा अँटी अरिथमिक जेव्हा पेशंटमध्ये अरिथमिक कंडिशन असते, तेव्हा आपण काय करतो पेशंटमध्ये लिडोकेन वापरत असतो. नेक्स्ट क्वेशन बघा. एसए नोड इज सप्लाइड मेनली बाय व्हिच आर्टरी? त्याला काय विचारले? एसए नोडचा ब्लड सप्लाय विचारले. तर बघा, आपण काय बघितलं होतं काल हार्टला कोण सप्लाय करतं? तर कोरोनरी आर्टरी. कोरोनरी आर्टरी जे आहेत, त्या काय करतात? हार्टला सप्लाय करतात. तर कोरोनरी आर्टरी कुठून निघतात? जिथं तुमचा सिस्टमिक अओर्टा निघतो, तिथून त्या साइडला काय म्हणतात तुमच्या कोरोनरी आर्टरी निघतात. राइट आणि सॉरी राइट आणि राइट आणि लेफ्ट जे आहे ते कोरोनरी आर्टरी तुमच्या जसंही जंक्शन होतं तिथून कोरोनरी आर्टरी निघतो. तिथून लगेच काय निघतं तुमची कोरोनरी आर्टरी निघते आणि कोरोनरी आर्टरी किती निघतात? 2 निघतात. कुठल्या साइडच्या? एक राइट आणि दुसरी कुठली? लेफ्ट कोरोनरी आर्टरी. ठीक आहे. मग तुमच्या लेफ्टच्या परत आपण काय बघितलं? टाइप्स बघितले होते. कुठली? लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? लेफ्ट सर्कम्फ्लक्स आर्टरी बघितली होती. त्याचप्रमाणे राइटच्या कुठल्या बघितल्या होत्या आपण? राइट राइट कोरोनरी
आर्टरीच्या आपण कुठल्या ब्रांचेस बघितल्या होत्या? तर पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी. ठीक आहे. हे डायग्रामचे आपण टाइप्स बघितले होते. आता बघा, आपल्याला काय विचारले एसए नोड. एसए नोड कुठं आहे आपला? एसए नोड आपला कुठं आहे? राइट एट्रियममध्ये आहे. एसए नोडचं लोकेशन जर आपण बघितलं तर कुठे आहे ती? इथे आहे. ठीक आहे. इथे आहे एसए नोडचं लोकेशन. हा जो लेफ्टचा पार्ट आहे, ठीक आहे. हा जो लेफ्टचा पार्ट आहे, हा कुठल्या साइडला सप्लाय करतो तुमच्या? हा आहे तो तुमच्या फक्त या साइडला सप्लाय करतो. ठीक आहे. मग आता हा जो ऑप्शन आहे आपला, याच्यामध्येच कुठेतरी आपला आन्सर आहे का? कारण हा राइट साइडला सप्लाय करतोय आणि आपला एसए नोड जो आहे तो कुठे आहे? राइट साइडला आहे. मग इथे ऑप्शन ए काय म्हणतो बघा, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी. हे आहे का आपलं? नसणार आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी. हे पण नसणार आहे. कारण ती तुमची लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आहे ना, ही या साइडने सप्लाय करते आणि सर्कमफ्लेक्स आर्टरी आहे, ती या साइडने सप्लाय करते. म्हणजे मार्जिन मार्जिनने सर्कम्फरन्सने काय जाते? सर्कमफ्लेक्स आर्टरी जाते. आपण काल बघितलेलं होतं. आणि अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी जी आहे ती काय करते? अँटेरियर पोर्शनला पण कुठल्या साइडच्या? लेफ्ट साइडच्या काय करते? ब्लड सप्लाय करते. ऑप्शन ए आणि सी काय आहेत आपले? आउट झालेले आहेत. आता बघायचं आपल्याला पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी येते, राइट सर्कमफ्लेक्स आर्टरी येते. तर हा तुमचा एसए नोड बघा कुठे आहे? सर्कम्फरन्सला आहे. ठीक आहे. म्हणजे काय? पेरिफेरीला आहे, मार्जिनलला आहे. म्हणून तुमचं जे आहे तर हे आन्सर येणार आहे. आणि जी तुमची पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी आहे ती काय करणार आहे? तुमच्या पोस्टेरियर पार्टला इथे काय करणार आहे? ब्लड सप्लाय करत असते. मग आपला ऑप्शन डी येणार आहे का? तर नाही. आपला ऑप्शन कुठला येणार आहे? बी ऑप्शन राइट सर्कम्फ्लेक्स आर्टरी जी आहे, राइट कोरोनरी आर्टरी जी आहे, ती काय करते तुमच्या एसए नोडला सप्लाय करते. राइट कोरोनरी आर्टरी 2 पार्ट राइट कुठले पडतात? पोस्टेरियर डिसेंडिंग आर्टरी आणि राइट मार्जिनल आर्टरी हे 2 टाइप्स असतात. इंट्रिन्सिक फायरिंग रेट ऑफ एसए नोड. एसए नोडचा इंट्रिन्सिक फायरिंग रेट किती बघितला होता आपण? 60 to 100 इम्पल्सेस पर मिनिट. हा कुणाचा आहे? हा एव्ही नोडचा आहे आणि हा कुणाचा आहे? पुरपुंजे फायबर्स. हा कुणाचा आहे? पुरपुंजे फायबरचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एसए नोड इज लोकेटेड ॲट द जंक्शन ऑफ. एसए नोडचं लोकेशन कुठं आहे? हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आपण काय बघितलं की एसए नोड इथं असतो. कुठे असतो? तिथे सुपेरियर वेना कॅव्हाचं जिथं जंक्शन आहे तिथे असतो आणि ठीक आहे आणि राइट ॲट्रियममध्ये असतो. त्याचबरोबर एव्ही नोड कुठे असतो? एव्ही नोड इथे असतो. इथे आपल्याला याला आपण काय म्हटलं होतं? राइट ॲट्रियमच्या वॉलमध्ये आणि कुठे? ट्रायकस्पिड वॉलच्या बाजूला. ट्रायकस्पिड वॉलच्या बाजूला. काय असतो आपला एव्ही नोड असतो. त्याप्रमाणे आपले बंडल ऑफ फिश कुठे असतात? ह्या इथे असतात. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये असतात आणि पुरकुंजे फायबर्स आपले कुठे असतात? या साइडला असे असतात. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय बघा, सुपेरियर व्हेना कॅवा अँड राइट ॲट्रियम. सेकंड ऑप्शन काय म्हणतोय? इन्फिरियर व्हेना कॅवा अँड राइट ॲट्रियम. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय? राइट ॲट्रियम अँड राइट व्हेंट्रिकल आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतोय? आओर्टा आणि लेफ्ट ॲट्रियम. तर कुठे असतो आपला एसए नोड? सुपेरियर व्हेना कॅवा आणि राइट ॲट्रियम याच्या इथे काय असतो? तर जंक्शनला असतो. ॲट द जंक्शन ऑफ कुणाच्या जंक्शनला? सुपेरियर व्हेना कॅवा आणि राइट ॲट्रियम यांच्या जंक्शनला काय असतो? एसए नोड लोकेटेड असतो. Which structure has the highest degree of ऑटोमॅटिसिटी. सर्वात जास्त ऑटोमॅटिसिटी कुणामध्ये आहे? म्हणजेच काय सर्वात जास्त इम्पल्स कोण कंडक्ट करतं? सर्वात जास्त कोण करतं? एसए नोड जे आहे त्यामध्ये काय आहे सर्वात जास्त ऑटोमॅटिसिटीची कॅपॅसिटी आहे ती कुणामध्ये आहे? एसए नोडमध्ये आहे. तर बघा हिस बंडल इज लोकेटेड इन व्हिच स्ट्रक्चर. बंडल ऑफ हिस कुठे लोकेटेड आहेत? तिथे एव्ही नोड आहे, तिथे एसए नोड आहे आणि बंडल ऑफ हिस काय आहे? त्या इथे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये आहे. ते आपण असं बघितलं होतं. हा काय आहे तुमचा इंटरनोडल पाथवे आहे. त्यानंतर इथून काढण्याचे असे पुरपुंजे फायबर्स या साइडने असे दोन्ही साइडने पण निघतात. पुढचा ऑप्शन काय बघा इंटर ॲट्रियल सेप्टम. इंटर ॲट्रियल सेप्टम म्हणजे कुठला पार्ट आला? इंटर ॲट्रियल सेप्टम म्हणजे हा पार्ट आला. ठीक आहे. हा पार्ट आला. इथे आहेत का बंडल ऑफ हिस? तर नाही आहे. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजेच कुठला पार्ट आला? हा पार्ट आला. ठीक आहे. इथे आहे का? तर हो आहे. अओर्टिक सायनसिस म्हणजे काय? हे जे तुमचे अओर्टाचं जे कॅव्हिटी आहे, इथे आहे का? तर नाही आहे. एसए नोड रिजन म्हणजे तुमचे बंडल ऑफ इथे एसए नोड रिजनमध्ये आहेत का? तर नाही आहे. ऑप्शन बी जो आहे तो आपला काय आहे? करेक्ट आन्सर आहे. एव्ही नोड डिले इज फिजिओलॉजिकली इम्पॉर्टंट बिकॉज एव्ही नोडचा जो डिले आहे, तो काय इम्पॉर्टंट आहे? आपण काय बघितलं होतं? आपले एट्रियम जे आहेत, ते काय होतात? एसए नोड जेव्हा इम्पल्स जनरेट करतो तेव्हा काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. एसए नोड काय करतं? इकडे पण इम्पल्स जेव्हा देतं आणि एसए नोड काय करतं? एव्ही नोडला काय करतं? इम्पल्स देतं.
आणि हे इम्पल्स देताना काय होतं आपल्याला 0.1 सेकंदाचा डिले होतो आणि ह्या डिलेमध्ये काय होतं एट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात तुमचे आणि एट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं एट्रियममध्ये जेवढं ब्लड आहे ते ब्लड काय करतं व्हेंट्रिकल्समध्ये जातं. म्हणजे काय होतं तुमच्या व्हेंट्रिकल्सची फिलिंग होते. त्यालाच आपण काय म्हणतो व्हेंट्रिक्युलर फिलिंग असं पण म्हणतो. जर एट्रियम तो जर एव्ही नोड्सने तो जर डिले केला नसता तर तुमचं काय झालं असतं एट्रियम आणि व्हेंट्रिकल्स दोन्ही एकदाच कॉन्ट्रॅक्ट झाले असते. म्हणून तुमचं एट्रियम मधलं ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये पण गेलं नसतं आणि त्याच्यामुळे तुमचा कार्डियाक आउटपुट काय झाला असता कमी झाला असता. ऑप्शन बघा काय म्हणतात, इट इन्क्रीजेस याच्या हार्ट रेट इन्क्रीज करतं का डिलेमुळं? तर नाही करत. इट अलाउज व्हेंट्रिकल्स टू कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट. व्हेंट्रिकल्सला कॉन्ट्रॅक्ट करायला फर्स्ट अलाउ करतं का? तर नाही. कोणाला अलाउ करतं? एट्रियमला अलाउ करतं. ठीक आहे. एट्रियमला अलाउ करतं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट व्हायला. इट अलाउज एट्रियल एम्प्टिंग बिफोर व्हेंट्रिक्युलर सिस्टम. बघा काय होतं याच्यामुळे एट्रियल काय होते एम्प्टिंग होते. एट्रियलचं ब्लड कुठे जातं? व्हेंट्रिकल्समध्ये जातं. कधी? बिफोर व्हेंट्रिक्युलर सिस्टम. व्हेंट्रिक्युलर सिस्टम होण्याच्या अगोदर. म्हणजे हार्टची रिदम आहे ती कशी आहे? एट्रियम कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, जॉइंट डायस्टोल. सिस्टम, सिस्टम, जॉइंट डायस्टोल. एट्रियल सिस्टम, व्हेंट्रिक्युलर सिस्टम, जॉइंट डायस्टोल. अशी काय रिदम आहे. पण काय होतं याच्यामध्ये एट्रियममध्ये ब्लड काय होतं व्हेंट्रिकल्समध्ये जातं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा व्हेंट्रिकल सिस्टोल होतो, त्यानंतर मग ते काय केलं ब्लड काय केलं जातं, लंग्सकडे जातं आणि बॉडीमध्ये जात असतं. ऑप्शन सी काय आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, द स्लोएस्ट कंडक्शन इन द हार्ट ऑकर्स ॲट. बघा एस-ए-नो, ए-व्ही-नो, बंडल ब्रांचेस की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला सांगायचा राहिला आहे. तिथे एस-ए नोड आहे. ठीक आहे. एस-ए नोडमध्ये काय बनतात आपल्या इम्पल्स जे आहेत त्या किती बनतात? इम्पल्स किती बनतात? 60 टू 100 इम्पल्स पर मिनिट आपल्याला बनत असतात. पण जर कंडक्शन एस-ए नोडमध्ये जरी ऑटोमॅटिसिटी सर्वात जास्त आहे. ठीक आहे. ऑटोमॅटिसिटी ऑटोमॅटिसिटी सर्वात जास्त कोणामध्ये आहे? एस-ए नोडमध्ये आहे. पण जर कंडक्शनची स्पीड जर बघितली आपण तर कंडक्शनची स्पीड आहे कंडक्शनची स्पीड आहे, ती सर्वात जास्त फास्टेस्ट कुणामध्ये आहे? फास्टेस्ट कुणामध्ये आहे? पुरुषे फायबर्समध्ये आहे. पुरुषे फायबर्समध्ये सर्वात जास्त कंडक्शनची स्पीड आहे आणि सर्वात स्लोएस्ट कुणामध्ये आहे? स्लोएस्ट कुणामध्ये आहे? तर ती आहे एस-ए नोडमध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. ऑटोमॅटिसिटीच्या बाबतीमध्ये एस नोड काय आहे? सर्वात जास्त ऑटोमॅटिसिटी आहे. पण कंडक्शनचं जर स्पीड विचारलं, तर ती कुणामध्ये आहे? सर्वात कमी कुणामध्ये आहे? एस नोडमध्ये आहे आणि सर्वात जास्त कुणामध्ये आहे? पुरपुंज फायबर्समध्ये. पुरपुंज फायबर्समध्ये जरी 20 ते 40 इम्पल्स बनत असतील, पण जर ते ट्रान्समिट करण्याची जेव्हा गोष्ट आपण करतो, तेव्हा ते काय होतं? सर्वात जास्त पुरपुंज फायबर्स फास्ट करतात. आणि सर्वात स्लो कोण आहे? तर एस नोड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द फास्टेस्ट कंडक्शन फायबर्स हां, आता सांगितले मी काय? तर फास्टेस्ट कोण करतं तुमचं? फास्टेस्ट कोण करतं? पुरपुंजे फायबर्स. हे फायबर जे आहेत ते काय करतात? फास्टेस्ट इम्पल्स काय करतात? कंडक्ट करतात. म्हणून ऑप्शन सी काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर हा आजचा आपला काय होता? कंडक्शन सिस्टम वरचा काय होता एपिसोड होता. आजचा एपिसोड थोडासा खूप म्हणजे छोटा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं डिसऑर्डर्स कव्हर केले आहे. का? कारण आपण काय करणार आहोत, उद्या जे आहे ते काय करणार आहोत आपण उद्या उद्या आपण काय करणार आहोत, ई-सी-जीवर जो लेक्चर घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण काय करणार याच्यामधले सर्व डिसऑर्डर्स जे आहेत ते इन्क्लूड करणार आहोत. त्यामुळे ई-सी-जीचा उद्या सर्वात इम्पोर्टंट जो आहे तो कार्डियाक सिस्टम मधला क्लास असणार आहे. कारण ई-सी-जीवरचे आता हमखास नॉरसेटमध्ये नॉरसेटमध्ये ई-सी-जीवरचा एक तरी क्वेशन असतोय म्हणजे असतोय. एक तर मग इमेज बेसवर असतोय किंवा मग काय सांगतात की सरळ-सरळ सांगतात की काय झालेलं आहे पेशंटमध्ये टी वेव्ह अब्सेंट आहे किंवा क्यूटी काय आहे, प्रोलॉंगेशन आहे किंवा काय टी वेव्ह एलिव्हेशन आहे. असं सरळ-सरळ डिस्क्रिप्शनमध्ये सांगतात किंवा काय करतात तुम्हाला डायरेक्ट काय करतात ई-सी-जीची अशी इमेज देतात. ठीक आहे. ई-सी-जीची काय करतात डायरेक्ट इमेज देतात आणि तुम्हाला डिसऑर्डर ओळखण्यासाठी सांगतात किंवा त्या डिसऑर्डरसाठी काय मॅनेजमेंट केली पाहिजे हे सुद्धा विचारलं जातं. त्यामुळे उद्याचा ई-सी-जीचा क्लास आहे तो कोणीही मिस करायचा नाही. हा आजचा क्लास जो आहे याचं काय करा रिव्हिजन करा म्हणजे काय करणार तुम्हाला उद्या कंडक्शन सिस्टम जर कळली तर तुम्हाला उद्या ई-सी-जी नक्की कळेल. ठीक आहे. तोपर्यंत गुड डे. थँक यू. बाय बाय.